तर आज आपण ओल्या हळदीचं लोणचं करणार आहोत। तर इथे बघू शकता ओली हळद त्याची साल काढून घेतलेली आहे। त्याच्यानंतर ज्या साईजमध्ये ज्या आकारामध्ये तुम्हाला त्याचे काप करायचे त्या आकारामध्ये तुम्ही त्याचे काप करू शकता। त्यानंतर याचबरोबर ज्याला हळद आवडणार नाही त्यासाठी याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घातलेली आहे जी कमी तिखट असते, लसूण घातलेला आहे आणि लिंब लागणार आहेत आपल्याला, तर लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर एका कढईमध्ये छान असं तेल घ्यायचं आहे जे साधारण 5 ते 6 टेबलस्पून इतकं असेल। त्याच्यानंतर याच्यामध्ये दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत 5 ते 6। त्याच्यानंतर याच्यामध्ये हळद, मिरची आणि लसूण छान असं परतून घ्यायचे 4 ते 5 मिनिट। तर इथे बघू शकता छान असं हे आपण परतून घेतोय। तर हे छान असं परतून झालं की याला एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आपण आणि दुसरीकडे कमी आचेवर पुन्हा 5 ते 6 चमचे तेल किंवा आपल्याला लोणचं किती आहे त्या पटीमध्ये लागणारं तेल आपण गरम करायला ठेवणार आहोत। तर इथे मी 5 ते 6 पळ्या तेल पुन्हा गरम करायला ठेवते। त्याच कढईमध्ये दुसरीकडे मसाला तयार करायचा, त्यासाठी धणे घेतलेले आहेत, मिरी घेतलेली आहे, मेथीचे दाणे, त्यानंतर कच्ची बडीशोप, जिरे आणि मोहरी। तर याला छान असं वास सुटेपर्यंत मस्त असं मंद आचेवरती आपण याला भाजून घेणार आहोत। हे भाजून झाल्यावर याला मी खलबत्त्यात, तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पण याला बारीक करून घेऊ शकता। खूप जास्त बारीक करायचं नाही आहे, आपल्याला याची भरड हवी आहे। तर इथे मी खलबत्त्यामध्ये छान अशी याची भरड केलेली आहे। मसाला तयार आहे आपला। तर दुसरीकडे याच्यावर आपण मिरची पावडर घालणार आहोत। तर मिरची आहे त्यामुळे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार मिरची पावडर घाला। त्यानंतर हिंग घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण जो तयार करून घेतलेला मसाला आहे तो घालायचा आहे। दुसरीकडे आपलं तेल खूप छान असं गरम झालेलं आहे की जेणेकरून याला तडका बसेल। तर आपण याच्यावर हे तेल घालणार आहोत। तर छान असं तडका बसलेला आहे, मस्त असं लोणचं आपलं तयार आहे। तर आता इथे याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये व्हिनेगर वापरा, जर व्हिनेगर नसेल वापरायचं तर लिंबाचा रस घालायचा आहे, मिक्स करायचं आहे खूप छान असं व्यवस्थित आणि एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये याला आपण स्टोअर करून ठेवू शकतो। तर इथे बघू शकता पूर्ण थंड होऊन मगच काचेच्या बरणीमध्ये याला घालायचं आहे। तर आता हे थंड झालं आहे आणि इथे काचेच्या बरणीमध्ये आपलं लोणचं तयार आहे। तर अशा पद्धतीने लोणचं नक्की ट्राय करा। कसं झालं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।